सत्ताधारी पक्षाच्या वतीने 293चा जो प्रस्ताव आणण्यात आलेला आहे त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन एक शब्द राज्यात आला, फेक नेरेटिव्ह। फेक नेरेटिव्ह काय असतं हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। जर कुणाला बघायचा असेल फेक नेरेटिव्ह काय असतो तर त्यांनी सत्ताधाऱ्याचा 293चा प्रस्ताव बघावा। अध्यक्ष महोदय, आपला दुष्काळ जाहीर झाला 31 ऑक्टोबर 23ला। या प्रस्तावात म्हणले राज्यात कमी पाऊस असलेल्या आणि चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेल्या राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा छावण्या उभारण्यास शासनाने परवानगी दिली। दुष्काळ जाहीर झाला ऑक्टोबरमध्ये आणि चारा छावण्याची परवानगी कधी दिली? त्याचा शासन निर्णय, एक शासन निर्णय आहे 5 जूनचा आणि दुसरा शासन निर्णय आहे चारा डेपोचा 13 जूनचा। म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस जनावरांना गरज असते चाऱ्याची त्यावेळेस शासनाने निर्णय घेतला नाही आणि पाऊस पडल्यावर हा निर्णय घेतला। मग हे शेतकऱ्यांसाठी का मुक्या जनावरांसाठी काम करणारं सरकार आहे का? अध्यक्ष महोदय, मला सरकारला विचारायचं की आपण जो आपल्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावात दिलेला आहे, मला चारा छावण्या किंवा चारा डेपो या राज्यात किती चालू आहेत हे सरकारनं उत्तरात सांगणं गरजेचं आहे। फक्त घोषणा करणं आणि सांगणं यापेक्षा प्रत्यक्षात किती जनावरांना तुम्ही चारा डेपोमधून लाभ दिला किंवा चारा छावण्या चालू केल्या हेही सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, त्यात दुसरंही म्हणलंय, मागेल त्याला शेततळे या योजनेसारखंच मागेल त्याला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळ्याचं आस्तरीकरण ही योजना चालू करण्याचा सरकारचा मानस आहे। अध्यक्ष महोदय, मला सरकारला विचारायचंय की जर मागेल त्याला ही सगळ्या गोष्टी मिळणार असेल तर लॉटरी पद्धत का? हे मागेल त्याला फक्त प्रस्तावात म्हणलेलं प्रत्यक्षात तसं मिळत नाही। 6-6 महिने शेतकऱ्यांना ऑनलाईन करावं लागतं तरी त्यांच्या लॉटरी निघत नाही, त्यांना पूर्वसंमती मिळत नाही। अध्यक्ष महोदय, परवा सरकारने भारतीय क्रिकेट टीमला 11 कोटी रुपये जाहीर केले, त्याबद्दल आनंद आहे, आपल्या देशाचा अभिमान आहे। परंतु अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 वर्षापासून ठिबक तुषार सिंचनाचे पैसे शेतकऱ्यांचे सरकारने दिले नाहीत। याबाबतही सरकारने विचार करणं गरजेचं असं मला वाटतं। सरकारनं शेतकरी डीबीटी लागू केलेले आहे, शेतकरी कुठून सावकाराकडनं पैसे घेतो, कोणाकडून उसने घेतो, ठिबक सिंचन घेतो, तुषार सिंचन घेतो, परंतु त्याला 1.5 वर्षापासून ठिबक सिंचनाचे, तुषार सिंचनाचे, यांत्रिकीकरणाचे पैसे मिळाले नाहीत। हे पैसे शेतकऱ्यांना मिळणं लवकर गरजेचं आहे असं मला आपल्याला माध्यमातून सरकारला सांगायचं। अध्यक्ष महोदय, दुष्काळ सदृश जवळपास 40 तालुके आपण दुष्काळी जाहीर केले, 1245 महसूल मंडळ दुष्काळ सदृश जाहीर केले। त्यावेळेस ते जाहीर करताना सरकारनं सांगितलं होतं की ज्या दुष्काळाच्या उपाययोजना आहेत ह्या सगळ्या उपाययोजना आम्ही दुष्काळ सदृश महसूल मंडळात लागू करू। परंतु अध्यक्ष महोदय, मला सरकारला विचारायचंय, ह्या 1245 महसूल मंडळामध्ये आपण निविष्ठा अनुदान जे दुष्काळी तालुक्याला 40 तालुक्याला दिले ते निविष्ठा अनुदान का दिलं नाही आणि देणार असा तर कधीपर्यंत देणार हे सरकारनं उत्तर त्यांना सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण मोफत विजेच्या बाबतीत सरकारनं घोषणा केली। अध्यक्ष महोदय, मला सरकारला विचारायचंय, मोफत वीज आपण देताय पण वीज तरी द्या। 8 तास सुद्धा शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। गेल्या 6 महिन्यापासून नवीन डिमांड बंद आहेत। शेतकऱ्यांना सांगितलं जातं तुम्ही 1.3 मध्ये डीडीएफ मध्ये घ्या किंवा सोलर मध्ये तुम्हाला पंप मिळेल, परंतु सोलर मध्ये ज्या शेतकऱ्यांना पंप मंजूर झालेत त्यापैकी किती पंप बसलेत ह्याही बाबतीत सरकारनं निवेदन करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सरकार फक्त घोषणा करतं, प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही। अशा वेळेस आता आपण वीज बिल माफी दिली, परंतु सरकारला एकच मला विनंती करायची आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही। हा, म्हणजे आपण ऑनलेग राहा। सभागृहाची बैठक आता